नमस्कार मित्रांनो, आपल्या भागामध्ये बाळूमामाचे मेंढर आलेले आहेत. म्हणजे बाळूमामा बघा आलेले आहे, त्या बघ्यास आपण भेट देत चाललेलो आहे. तर चला आपण त्या बघ्याला भेट देऊया. नमस्कार मित्रांनो, मोठेवाडी या गावामध्ये बाळूमामाचे मेंढर आलेले आहेत. बघा नंबर 17 या विभागाचे मेंढर आलेले आहेत. तरी बाळूमामा बघा नंबर 17 या विभागात आपण पोहोचलेलो आहे. तर सेवेकर आहेत, त्या सेवेकरांची आपण चर्चा करत आहोत. तरी आपण बाबांना भेटण्यासाठी आलेलो आहे. तर बाबा, कोणतं गाव आपलं? आमचे बेळगाव. किती वर्षापासून सेवा करताय बाबा? आम्ही 16-17 वर्षाचा आहे. होय. 11 नंबर बघा करलो 15 वर्ष. आता ह्या बघ्यात आला आमचं छे बी बघा आमच्यात 15 वर्षात म्हणे ह्यात म्हटल्यावर 16-17 वर्ष झाले. काय बाळूमामाचा अनुभव लई मोठा आहे. तुम्ही भक्तीन वागला तर देव भक्तीन ठेवताय तुम्हाला. काय भक्तीन वागायचं, नीतीन करा. मेंढर आकूस आल्या तर बी त्याच्यामुळं तुम्ही चांगलं होत आहे. फरक काय तुमचं, लगीन करा, नोकरी करा, काय बी तुम्हाला देव साक्षण करता आहे. बाळूमामा भक्ती पाहिजे मनावर. मनावर भक्ती करला तर देव मनावर ठेवताय. असं आहे देवाची कृपा. आदमापर जायचं का गरज नाही. मी मेंढरात जरा सेवा करला तर तुम्हाला सत्यानं देव पावताय. काय आम्ही मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत फोटो गेल्यात. म्हणजे सगळं फोन करतात, आजोबा बरं आहे का, बरं आहे. इथनं आजार झाला तर बी भांडार पकडलं तर बी त्यांचे कल्याण झालं आमचे. तर बाबा, आपण घर सोडून आता ह्या वयात तुम्ही बाहेर फिरताय, म्हणजे तुम्हाला काय अडचणी आल्यात की? म्हणजे होय, अडचण होतं म्हणून आम्हाला चांगलं झालं की बाळूमामा पावला. असं आहे. बाळूमामा पावला म्हणून आम्ही तुम्हाला चांगलं उदाहरण. काय साक्षात देव उभे राहतात तुम्हाला. आता लोक काय म्हणतात, ते याच बाळूमामा सारखा देश त्यात म्हणून तुला आम्हाला फोटो पाहिजे म्हणून सगळं लोक असं म्हणतात. साक्षात बाळूमामा आहे. भूत काढली, करणी काढली, देव चमत्कार आमचे एदगार रगड झाले की 100 बाया वाचली हे बाळूमामाकडे. करणीचं, भूताचे बाळूमामाकडे. काय काय थोडं चमत्कार. 16 वर्षात 100 बाया वाचली. तसं पोराचे लगीन झाली, नोकरी झाली आमच्याकडनं मेंढ राखून घेऊन. असं आहे. एका नमनीन नाही, सगळे चमत्कार झाले बाळूमामा.